सन्मान वाढवलाय. खरंच असे बुलढाणेकर आपल्या सर्वांमध्ये आणि त्यांचे प्रेरणास्त्रोत आपले शरद दादा. नमस्कार. स्वर्गीय प्रकाशदादा जोशी यांच्या पावन स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आयर्नमॅन ही स्पर्धा जगाच्या पाठीवरती सर्वात खडतर स्पर्धा म्हणून मोजल्या जाते. अमेरिकेच्या ॲथलेटिक फेडरेशनतर्फे ही जगामध्ये ही स्पर्धा आयोजित केल्या जाते. यावर्षी ही स्पर्धा दक्षिण कोरिया येथे आयोजित केली होती. अतिशय सुंदर देश आहे आणि या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित केली. आम्ही तिथे गेलो त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. माझा मित्र संदीप शेळके आणि मी अशा दोघंजण आम्ही बुलढाण्यातनं या स्पर्धेमध्ये भाग घेतला. एकूण 850 स्पर्धक होते भारतातनं. या स्पर्धेमध्ये 24 ते 25 लोक होते. 24-25 पैकी 2 डिस्क्वालिफाय झाले. ही स्पर्धा पहिले सर्वप्रथम स्विमिंग असते. यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग असते, जी स्विमिंग तुम्हाला 2 तास 20 मिनिटाच्या आत पूर्ण करावी लागते. की जी स्पर्धा मी 2 तास 9 मिनिटात पूर्ण केली सर्वप्रथम. मित्रांनो, जेव्हा ही स्पर्धा चालू झाली तेव्हा अगदी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. जोरात पाऊस सुरू झाला आणि सतत 7 तास पाऊस सुरू होता. म्हणजे टेम्परेचर डाऊन झालं होतं आणि या अशा लो टेम्परेचरमध्ये आपल्या विदर्भातल्या लोकांनी स्विमिंग करणं म्हणजे फार तशी ती कठीणच होती, आव्हानात्मक होती. सुरुवातीला स्विमिंग झाल्यानंतर लगेच तुम्हाला सायकलवरती स्वार व्हावं लागतं आणि 180 किलोमीटर सायकलिंग नॉनस्टॉप करावं. ही ती 180 किलोमीटर सायकलिंग मी 6 तास 45 मिनिटामध्ये पूर्ण केली आणि त्यानंतर लगेच 42 किलोमीटर रनिंग सुरू करा. तर ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा पूर्ण माझी बॅटरी डाऊन झाली होती आणि अशा परिस्थितीत मी त्या स्पर्धेमधून सोडावे का असे खूप निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येत होते. परंतु मला आपली सर्व बुलढाण्याची आठवण झाली की आपल्या बुलढाण्याचं किती प्रेम आहे, की जर मी ती पूर्ण केली नसती तर कदाचित बुलढाणेकरांना खूप दुःख झालं असतं आणि मला स्वतःलाही दुःख झालं असतं. म्हणून मी तिथून माझी या सगळ्यांची तुमची प्रेरणा घेऊन तुमचा आशीर्वाद घेऊन नंतर मी पुन्हा 42 किलोमीटर स्टार्ट केलं. तर 42 किलोमीटर संपवली. असा माझा तो आयर्नमॅनचा जर्नी मी 14 तास 38 मिनिटं आणि 20 सेकंदामध्ये पोहोचलो. आपल्या बुलढाण्यासारख्या छोट्या शहराचं नाव मी जागतिक लेवलवर घेऊन गेलो आणि तो माझं भाग्य की मी या बुलढाण्यामध्ये जन्माला आलो आणि आपल्यासारखे लोक मला मिळाले. तर सर्वांनी माझं इथे स्वागत केलं, माझ्या आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. परिवार चंदू दादा कृपया आपण पुढे या. विकी कोठारी हुंडाचे जनरल मॅनेजर माननीय मनीषजी जाधव मी यांना विनंती करतो. करणारा व्यक्तिमत्व आणि कोठारी होत आहे आणि जनरल मॅनेजर श्री मनीष जाधव यांचा सत्कार